आता काय करणार? आता कोणाला बोलणार मराठी भैया? आता काय झालं? जे लोक, ज्या पक्षाची लोक आतापर्यंत मला मराठी भैया बोलत होते, मी परप्रांतीयांची बाजू पण बोलतो म्हणून मला माझ्यावरती आरोप ठेवला होता, त्याच पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी, हजारो कार्यकर्त्यांनी माझ्या तालुक्यामध्ये अशा पक्षामध्ये प्रवेश केला ज्या पक्षामध्ये 70 ते 60% लोक वोटर हे परप्रांतीय आहेत. आता कुठे गेली तुमची मराठी अस्मिता? म्हणून मराठी मुलांना आणि मराठी माणसाला मला एकच सांगायचं आहे की बाबांनो, ह्या लोकांना पाकिट भेटलं, आता हे लोक गेले तुम्हाला सोडून इकडनं. अशी सगळ्यांना पाकिट भेटत गेली ना की सगळे तुम्हाला सोडायला सोडून तुम्ही बसा बोंबलत. त्यामुळे यांच्या राजकारणात पडू नका. आपल्या मुलांचं भवितव्य बघा. स्वतःच्या मुलांना म्हणायचं मराठी मुलांना की तुमचं भवितव्य बघा, नोकरी व्यवसाय करा, ह्यांच्या नादी लागू नका. हे लोक तुम्हाला मारत झोड करायला लावतील, तुमच्या नावावरती गुन्हे नोंदवून मोकळे होतील, स्वतः राहतील बाजूला, यांची पोरं राहतील बाजूला. त्याच्यामुळे कुठल्या राजकारणात बळी न पडता आपली कामधंदे करा आणि व्यवसाय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.